आज मी चिकन खीमा बनवणार आहे। हा खीमा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2-3 पाण्यानी। त्यासाठी लागणारे साहित्य: एक चिरलेला टोमॅटो, 4 मोठे कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, दही, फोडणीसाठी तेजपत्ता, चक्रीफूल, दालचिनी, जिरे, हळद, घाटी मसाला, लाल तिखट, धना पावडर, मीठ। आधी आपण हा खीमा मॅरिनेट करून घेऊया व अर्धा तासासाठी याला मॅरिनेट करून ठेवूया। सर्वात आधी आपण यात 1 चमचा हळद घालूया, 1 चमचा घाटी मसाला, तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, मीठ चवीनुसार। आणि आता आपण यांना व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया। हा खीमा मसाले सगळे व्यवस्थित लावून झाले की व्यवस्थित मसाले चोळून घ्यायचे आहेत। मसाले सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत, चोळून घ्यायचे आहेत। मसाले लावून झाले की अर्ध्या तासासाठी आपण याला मुरत ठेवणार आहोत। अर्धा तासांनी आपण हा खीमा बनवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे। चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे। फोडणीसाठी आपण कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, तेल, मीठ व गरम मसाले, तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफूल व जिरं हे साहित्य इथे घेतलेलं आहे। आता आपण चिकन खीमा बनवूया। कढई आपली छान तापलेली आहे। आता आपण कढईत आधी तेल सोडूया। 2 ते 3 चमचे तेल आपल्याला घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण कढीपत्ता घालूया, चिरलेला कांदा, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। आता आपण हे गरम मसाले ॲड करूया। व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, छानपैकी भाजून घ्यायचा आहे। मसाले छान भाजले की चवही छान लागते। आता आपण यात 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घाटी मसाला व अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालूया। मॅरिनेट करताना सुद्धा आपण हे मसाले लावलेले आहेत, त्यामुळे आता कमी प्रमाणातच मसाले घालायचे आहेत। व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाले छान भाजून झाले की आपण यात खीमा घालूया।
मॅरिनेट करून झालेला आहे छान व्यवस्थित। आता आपण याला परतून घ्यायचं आहे। या आलं लसूणची पेस्ट घालायची आहे वरून। एक चमचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खिमासोबत। तेलामध्ये सगळे मसाले करपतात म्हणून वरून थोड्या प्रमाणात घालून त्यांना परतून घ्यायचं। त्यामुळे मसाल्यांची चव तशीच राहते, करपल्यासारखं लागत नाही व फार टेस्टी लागतो खिमा। एकदा नक्की ट्राय करा। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण यावर मीठ घालूया चवीनुसार। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता। आधी आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता कमीच घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। पाणी न घालता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। याला पाणी सुटेल त्या पाण्यातच आधी याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया। 5 मिनिटांनी आपण झाकण काढून बघायचं आहे। याला व्यवस्थित भरपूर पाणी सुटलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यातच याला शिजू द्यायचं आहे। पाणी टाकायचं नाही अजिबात। झाकण लावून आता मंद आचेवर याला शिजू द्या। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याला परतून घेऊया। पाणी सुटलेलं आहे छान, फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यामुळे खाली चिटकणार नाही, करपणार नाही। परत झाकण ठेवून याला आपल्याला शिजवायचं आहे। 15 ते 20 मिनिटात आपला खिमा तयार होईल। चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता आपण यावर चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। आहा, मस्त सुगंध येत आहे आणि तेलही सुटलेलं आहे छान, म्हणजे आपला खिमा आता तयार आहे। हिरवी कोथिंबीर वरून ॲड करूया। परतून घेऊया। पाच मिनिटांसाठी शिजू देऊया। खिमा आपला खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम चपातीसोबत पावासोबतही खूप टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अगदी कमी साहित्यात बनतो, टेस्टी लागतो।